नमस्कार. मधुराव 9 मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. खरं तर मागचा आपला भाग होता तो मदर्स डे स्पेशल होता आणि तो खूप अप्रतिम झाला आणि त्याच्यामध्ये खरं तर थोडासा रेंजचा प्रॉब्लेम आल्यामुळे शुभांगी मावशीचा लेख आपल्याला नीट सलग ऐकता आला नाही. म्हणून खूप जणांनी रिक्वेस्ट केली होती की तो रेकॉर्ड करून तो पोस्ट करा. तर तिच्याकडनं तो लेख येण्याची मी वाट बघतेय. तो लेख आल्यानंतर मी नक्की पोस्ट करीन. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हा कार्यक्रम इतका छान झाला. मंगलाताईंनी इतके छान आपल्याला आपलं मार्गदर्शन केलं, की त्याच्यानंतर मला खूप जणांचे मेसेजेस आले, की खूप अप्रतिम झाला कार्यक्रम आणि काही जण म्हणाले, की आता इतक्या वेगळ्या उंचीवर मधुराव जाऊन पोहोचलाय, की आता खरं तर पुढे तुझं कसब आहे. आणि मग मी विचार करायला लागले, की आता पुढचा एपिसोड कसा असला पाहिजे, काय करायला पाहिजे आपण. आणि मग असं लक्षात आलं माझ्या, की आपण इथे कुठल्याही स्पर्धेमध्ये उतरायला आलेलो नाही किंवा आपण आपल्याला काही सिद्ध करायला आलो नाहीये. तर व्यक्त होणाऱ्या माणसांना आपण थोडंसं काय म्हणूया, या निमित्ताने आपण एक चॉकलेट देतोय, थँक यू म्हणतोय. इतकी साधी गोष्ट आहे ही. आणि म्हणूनच ज्या वेळेला सण असतो त्यावेळेलाच लाडू, चिवडा, चकली खाण्याची मजा वेगळी असते. रोज रोज मिळायला लागलं की काय होतं आपण बघतोच आहोत. त्यामुळे मला असं वाटतं की मधुराव हा कार्यक्रम आपलं तत्व सोडणार नाही. आपली जी करणारी माणसं आहेत, लेखनातनं व्यक्त होणारी माणसं आहेत, त्यांना आपण या माध्यमातून पुढे आणणार आहोत. आणि महिन्यातनं एकदा किंवा 15 दिवसातनं एकदा नक्कीच आपण काहीतरी विशेष करणार आहोत. आणि त्यामुळे मागच्या आठवड्यात झालं, पुढच्या आठवड्यात नक्की काहीतरी करू. पण या आठवड्यामध्ये आपण आपल्या लेखक मंडळींशी गप्पा मारणार आहोत आणि त्यांचे लेख, त्यांच्या कविता, त्यांच्या कथा आपण सादर करणार आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदा रेणुका दीक्षित जोशी पार्ल्यावरनं तिने कथा पाठवली आहे. तर ती कथा मी सगळ्यात आधी वाचणार आहे. त्या कथेचं नाव आहे बहीण. सुचा, अगं बंद कर तो मोबाईल. ऐक की जरा मी काय बोलतेय ते. सुचित्राच्या हातातून मोबाईल काढायचा प्रयत्न करत तिची आई तिला म्हणाली. पण वेळीच आपला हात मागे करत सुचित्राने आईला उत्तर दिलं. हो ग आई, तुझंच ऐकतेय मी. एवढा एक रिप्लाय देते की झालं. जेव्हा बघावं तेव्हा फोन घेऊन बसली असतेस. कसं होईल ग तुझं अशाने? सासरी कसं निभावशील? एवढीच काळजी वाटतेय माझी तर कशाला लग्नाचा आणि मुलं बघण्याचा एवढा घाट घातलायस? चल जाऊया परत घरी. ओ ड्रायव्हर काका, फिरवा गाडी, चला जाऊया घरी. अगं ए, काही काय बोलतेस? सुचा, ही काय पद्धत झाली वागायची? तुम्ही तरी काहीतरी बोला, मीच बोलतेय मगासपासून. सुचित्राच्या आईने आपली गाडी बाबांकडे वळवली. त्यांनी काही न बोलता मान नकारार्थी हलवत कानाला हात लावला. त्यांच्या असं करण्याने सुचित्रा मात्र गालातल्या गालात हसली. अगं आई, तू चिल कर ग. मी आले की नाही तुमच्या बरोबर मुलगा बघायला? लग्नाला पण मी होऊन तयार झाले की नाही? मग निभावीन मी सगळं नीट. तू काळजी नको करू. आणि आता तर फक्त मुलगा बघायला चाललोय ना, लग्न ठरलंय का माझं अजून? एवढी कशाला पॅनिक होतीयस? असं म्हणून सुचित्रा पुन्हा मोबाईलमध्ये गुंगली. या मुलीला बोलण्यात काही उपयोग नाही असं स्वतःला समजावत आई गाडीतून बाहेर बघायला लागली. गाडी आता सुनिश्चित स्थळाजवळ येऊन पोहोचली. सुचित्रा, तिची आई गाडीतून उतरल्या. ड्रायव्हरला इन्स्ट्रक्शन्स देऊन बाबा गाडीतून बाहेर आले. समोरच एक मोठं गेट होतं. त्या गेट बाहेर सोसायटीचं नाव लिहिलं होतं. आपल्या मोबाईलमध्ये दिलेला पत्ता कन्फर्म करत बाबा त्या सोसायटीमध्ये शिरले. मागोमाग सुचित्रा आणि तिची आई सुद्धा आत शिरल्या. वॉचमनकडे पुन्हा एकदा कन्फर्म करून तिघं सोसायटीच्या लिफ्टमधून 5व्या मजल्यावर गेले. 5व्या मजल्यावर दार उघडताच समोर गणपतीची छानशी फ्रेम होती. इकडे तिकडे नीट पाहिल्यावर समजलं की त्या मजल्यावर एकच घर होतं. त्या घराच्या सेफ्टी डोअरवर देसाई अशी पाटी लावली होती. एकूण परिस्थिती बघून सुचित्राची आई तिला म्हणाली, अख्ख्या मजल्यावर एकच फ्लॅट आहे. मोठी आसामी दिसतीये. सुचित्रा पुढे काही बोलणार तेवढ्यात तिच्या बाबांनी तिला आणि आईला दोघींनाही हाताच्या इशाऱ्याने गप्प केलं आणि दुसऱ्या क्षणाला डोरबेल वाजवली. दार उघडलं आणि समोर मिसेस देसाई उभ्या होत्या. त्यांना बघून बाबा म्हणाले, नमस्कार, देसाईंचंच घर ना? मी मुजुमदार. हो हो, या ना या.
ओळख पटताच त्याने संपूर्ण दार उघडलं आणि त्या तिघांना घरात बोलवलं. घराची एकूण ठेवण बघता घरातली मंडळी नुसती बडी आसामीच नाही तर बरीच हौशी आहेत ह्याचा सुद्धा अंदाज लावणं सोपं होतं. देसाईंनी त्या तिघांना समोरच्या सोफ्यावर बसायला सांगितलं. त्याला लागूनच असलेल्या दुसऱ्या सोफ्यावर सुमित, त्याचे बाबा आणि एक मुलगी बसली होती. ओळख प्रकार वगैरे झाल्यावर ती त्याची बहीण असल्याचं समजलं. अशाच गप्पा चालू होत्या. अधूनमधून मुलामुलींना प्रश्न विचारले जात होते. असाच थोडा वेळ निघून गेला. त्यानंतर आतल्या खोलीतून अजून एक बाई बाहेर आल्या आणि डायनिंग टेबलच्या दिशेने जाऊन तिथल्या एका खुर्चीवर बसल्या. चेहऱ्यावरून ती सुमितची अजून एक बहीण असावी असं कळत होतं. ती तिथूनच सुचित्राकडे पाहत होती. मधूनच सुचित्रा तिच्याकडे बघून स्माईल करत होती. थोडा वेळ सगळ्यांच्या गप्पा झाल्या आणि समीरला त्याची आई म्हणाली, या दोघांना जर काही बोलायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता हा दुसरीकडे, आम्हाला काही हरकत नाहीये. पण कितीही झालं तरी घरात काही एवढं मोकळं बोलणं होत नाही याच विचाराने नको म्हणून मान करणार तोच सुमित समोरून म्हणाला, नको नको, आम्ही कुठल्याही खोलीत बसलो तरी तुमचं लक्ष सगळं तिथेच असणार. त्यापेक्षा बेटर आम्ही कुठेतरी बाहेर भेटू, म्हणजे इफ शी इज ओके विथ इट. त्याच्या बोलण्याने, विशेषतः स्पष्ट बोलण्याने सुचित्रा एकदम चमकली. ती काही न बोलता तिच्या मनातील भावना त्याच्यापर्यंत पोचल्या की काय असंच तिला वाटू लागलं. प्राथमिक बोलचाल झाली. तिघही तिथून निघाले. उद्याच्या भेटीचं निश्चित झालं. त्यासाठी मोबाईल नंबरची देवाणघेवाण झाली आणि तिघही निघाले. ते दारातून बाहेर पडणार तोच सुचित्राला कोणीतरी हाक मारली. ती त्याच्या बहिणीची होती. तिने मागे वळून पाहिलं. ती बहीण तिच्याकडे पाहतच होती. सुचित्रा तिच्याकडे पाहताच ती म्हणाली, तू आवडलीस मला. आमच्या समीरला खूप खुश ठेवशील तू. तिने झटक्यात समीरकडे पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावर हसू होतं. जणू काही त्याच्या ताईने त्याच्या मनातली गोष्ट सांगितली असावी. सुचित्रा थोडी लाजली, थोडी विचारात पडली. त्या दोघांच्याही बोलण्यावरून या घरातील लोक खूप स्पष्ट व्यक्ती आहेत हे तिला कळून चुकलं. दुसऱ्या दिवशी सुचित्रा आणि समीर भेटले. नंतर त्यांच्या भेटीगाठी वाढल्या. दोघांनाही एकमेकांचे विचार पटले, आवडीनिवडी पटल्या. दोघंही लग्नाला हो म्हणाले. लग्नाची तयारी सुरू झाली आणि असाच एक दिवस देसाईंकडून सुचित्राला फोन आला. त्यांच्या घरी कसली तरी पूजा ठेवली आहे आणि त्या पूजेसाठी त्यांना सहकुटुंब बोलावलंय. ठरल्याप्रमाणे सुचित्रा आणि मुजुमदार दाम्पत्य देसाई यांच्या घरी पोहोचले. घराचे दार उघडेच होते. आतून मंत्राचा आवाज अगदी स्पष्ट येत होता. तिघही आत गेले. पूजेच्या ठिकाणी जाताच सुचित्रा एकदम चक्रावली. ती समोर जे पाहत आहे त्याच्यावर तिचा विश्वास बसणं कठीण होतं. तिची नजर समीरला शोधू लागली. समीर त्याच्या हॉलच्या गॅलरीत उभा होता. ती आईला निरोप देऊन समीरला भेटायला गॅलरीमध्ये गेली. समीर, अरे हे कधी झालं? मला काही बोलला का नाहीस? कालच तर रात्रीपर्यंत आपण बोलत होतो, एकदाही काही सांगितलं नाहीस. काय ग, काय सांगितलं नाही ह्याने? मागून आलेल्या आवाजाकडे सुचित्रा वळली. सुमितची आई उभी होती. त्यांना बघून सुचित्रा म्हणाली, हे ताईचं असं झालं ते. अगं तुला कसं सांगेल तो? ती गेली तेव्हा तुमची साधी ओळखही नसेल. आज 2 वर्ष झाली तिला जाऊन. समीर आणि तिचा एकमेकांवर खूप जीव. जातानाही म्हणाली की समीरचं लग्न ठरल्याशिवाय माझ्या नावाची शांत करायची नाही म्हणून. आज तू आमच्या समीरच्या आयुष्यात आलीस, तिला आज शांती लाभली असेल. आईच्या डोळ्यात अश्रू आले. त्यांनी सुचित्राच्या डोक्यावरून हात फिरवला आणि आत निघून गेल्या. ह्या सगळ्या प्रकाराने सुचित्रा मात्र चक्रावली, सुन्न झाली. त्या दिवशीचा सगळा प्रसंग तिच्या डोळ्यासमोरून गेला आणि भीतीची एक लाट उसळली. खरं तर आता सुचित्रा पूर्णपणे हादरली होती. ही गोष्ट काही केल्या सुमितच्या कानावर घालायला हवी अशा विचाराने ती सुमित जवळ गेली आणि म्हणाली, मे बी तुला ऑड वाटेल थोडं, पण मला तुला काहीतरी सांगायचंय. तिचं हे वाक्य अपेक्षित असल्यासारख्या दृष्टीने तिच्याकडे बघत सुमित म्हणाला, ज्या दिवशी तू पहिल्यांदा घरात आलीस तेव्हा तू ताईला पाहिलंस हेच सांगायचंय ना तुला? सुमितच्या या अनपेक्षित वाक्याने सुचित्रा कोसळायचीच बाकी होती. तुला माहित होतं हे?
हो, कारण कालच्या क्षणापर्यंत ती मलाही दिसत होती. आणि तुलाच काय, पण आत्तापर्यंत आलेल्या मुलींपैकी ज्या मुली तिला आवडल्या त्या सर्वांना ती दिसली होती. काल आपल्या लग्नाची तारीख ठरली आणि ताईला मोक्ष मिळाला. आज सकाळपासून ती एकदाही मला दिसली नाही आणि कदाचित यापुढे दिसणारही नाही. हा होता रेणुकाचा लेख. माफ करा, मला आता वाचता वाचता जाणवलं की मध्ये एक दोन ठिकाणी समीर नाव टाईप झालं होतं आणि एक दोन ठिकाणी सुमित. तर सुमितच होता तो. आणि त्या टायपिंग मिस्टेकमुळे माझ्याकडनं झाला हा गोंधळ आणि माझ्याही लक्षात आला नाही. खरं तर रेणुकाचं कौतुक आहे की गोष्टीच्या नादामध्ये माझ्याही लक्षात आलं नाही आणि कदाचित तुमच्याही लक्षात आलं नसावं. तर आता आपण थेट रेणुकाशी संवाद साधूया. हाय रेणुका, तुझं खूप खूप स्वागत. थँक्यू. तू मला 3 कथा पाठवल्या होत्यास आणि त्यातल्या 2 हो. वाचल्या. तर माझ्या असं लक्षात आलं की दोन्ही कथांमध्ये तू थोडासा असा शेवटपर्यंत एक सस्पेन्स ठेवला होतास की काय होणार आहे, ह्याचं काय होणार आहे. आणि दोन्ही कथांमध्ये मला असं जाणवलं की तू म्हणजे आपण काय म्हणतो लाईफ आफ्टर डेथ, माणूस गेल्यानंतरचं जे त्याचं आयुष्य असतं त्याविषयीचा उल्लेख दोन्ही कथांमध्ये. तर तुझा हा आवडता विषय आहे का किंवा त्याची ओढ आहे का तुला? कारण तुझ्या लिखाणामध्ये मला ते जाणवलं. तर ते मला जाणून घ्यायला आवडेल की हे दोन्ही लेख तुझे असे होते की ज्याच्यामध्ये हा विषय होता. तर काय सांगशील त्याच्याबद्दल? नाही, ऍक्च्युली असा मी काही विशेष विचार नाही केला कुठल्याही कथेचा किंवा काय. पण कायम कुठलाही पिक्चर किंवा कुठलीही सिरियल काहीही व्हॉट एव्हर इट इज, पण मी जे वाचायचे बघायचे तेव्हा कायम संपल्यावर ते वाटायचं की बस इथे गोष्ट संपत नाही, ह्याच्या पलीकडे काय. हे कायम प्रत्येक गोष्टीसाठी मला वाटायचं. तर मे बी ते कुठेतरी माझ्या कथेतनं बाहेर आलं असं वाटतं मला. असेल असेल नक्कीच. आज रोहित, तुला इंट्रोड्यूस केलंच नाहीये, म्हणजे नवीन नवीन काही तुला इंट्रोडक्शनची गरज नाहीये. पण आज तुलाही मी वेलकम केलं नाही. सो 9व्या भागामध्ये रोहित तुझं पण खूप खूप स्वागत. आणि आता धन्यवाद धन्यवाद. तर लेख ऐकलेला आहेस, कथा कथा म्हणूया आपण, कथा हो ऐकलेली आहेस. तर प्रतिक्रिया आल्या असतील तर त्या आम्हाला आधी ऐकव. हो, नक्कीच नक्कीच. मला ऍक्च्युली ही कथा खूप आवडली. कारण खूप ऍक्च्युली तो जो सस्पेन्स होता तो खूप असा हळुवारपणे येऊन गेला, पण मला ऐकताना इतके शहारे आले होते की अरे बापरे, अरे बापरे. आणि मग ते इमॅजिन व्हायला लागतात गोष्टी, तसं झालं होतं. सो खूप खूप आवडली कथा ही मला. आणि आता अर्थात मी बाकी आपले जे प्रेक्षक आहेत त्यांच्याही प्रतिक्रिया इथे वाचणार आहे. त्याच्या आधी इथे आपले 2 खास पाहुणे सुद्धा आहेत इथे कमेंट्स मध्ये. शीतल तळपदे आहेत आणि संदीप खरे आहेत, जे अरे दोघंही हो. आपला हा शो ऐकतायत. वा. आणि इथे शीतल प्रिया काटकर दादा, आहे, त्यांची ही प्रतिक्रिया. शीतल दादा आणि संदीप दोघांचंही मनापासून स्वागत करते. मला म्हणजे मी असं सांगेन की शीतल दादा बरोबर मी खूप काम केलंय आणि त्याच्याकडनं मला अजूनही शिकायचंय. आणि त्यात शांत स्वभावाने तो ज्या पद्धतीने नाटकाचे लाईट्स करतो आणि तो हो काय करतो, काय जादू करतो हे त्याचं त्याला माहिती. पण अतिशय साधा माणूस, प्रत्येक गोष्टीचं म्हणजे फक्त कौतुक नाही करणार, तर जे योग्य आहे ते तो नक्कीच आपल्याला मार्गदर्शन करतो. त्यामुळे शीतल दादा, थँक्यू सो मच, तू या कार्यक्रमात आलास. आणि संदीप विषयी मी नेहमीच म्हणते की पोएट्री म्हणजे किंवा कविता या विषयाचा अगदी अ ब कड पासनं मी सगळं संदीपकडे शिकलेले आहे. आणि जे काही मला थोडंफार येतं आणि जे काही मला येत नाही ते सगळं संदीपकडेच आहे. त्यामुळे मी अजूनही शिकते त्याच्याकडनं. सो खूप खूप स्वागत आहे तुमचं. आणि आता प्रतिक्रिया ऐकूया आपण. येस, नक्कीच. प्रज्ञा परांजपे आहेत, त्यांनी सांगितलं होता की कथेचा एक अनपेक्षित शेवट होता, तो फार आवडला. मग योगिता जोशी आहेत, त्यांनी म्हटले की खूप छान होती कथा. रुच्या पोंक्षे आहेत, त्यांनी सुद्धा म्हटले की खूप जबरदस्त कलाटणी होती गोष्टीला. आणि एक खूप सुंदर एक प्रतिक्रिया आली, ती म्हणजे प्रिया काटकर यांची आहे. हम्म. मधुरा, खूप छान अभिवाचन होतं आणि अतिशय असे 2 हृदय पाठवले त्यांनी, अतिशय 2 हृदय कथा असं त्यांनी पाठवलेलं आहे. आणि प्रतिक्रिया अशी आहे की माझी बहीण आत्ताच गेली 1.5 वर्षापूर्वी. मी या गोष्टीशी रिलेट करू शकते, डोळ्यात पाणी आलं. माझी बहीण देखील माझ्या स्वप्नात बऱ्याचदा येते. रेणुकाताई, खूप छान गोष्ट होती. धन्यवाद. आई ग. सो स्वीट.
सो स्वीट. मी आता तेच म्हणणार होते, की मधुरावच्या निमित्ताने असं लक्षात आलं, की खूप माणसं म्हणजे ज्यावेळेला आम्ही तालीम करतो इथे येण्याआधी तुमच्या समोर, त्यावेळेला असं लक्षात येतं, की खूप माणसं कुठून-कुठून एकमेकांच्या ओळखीची निघतात. त्यामुळे मी म्हटलं मधुरावच्या निमित्ताने बऱ्याच गोष्टी होतायत आणि कुठेतरी या लेखामुळे आज काही जणांच्या आठवणी अशा जागृत झाल्या असतील किंवा अ, बहिणींविषयीचं प्रेम म्हणा किंवा आपल्या माणसांविषयीचं प्रेम हे कुठेतरी पुन्हा एकदा नव्याने आपण अनुभवत असतो. कोणाच्या तरी कुठल्या तरी लिखाणामधून आपण आपल्या सुद्धा भावना काही साधर्म साधतायत का हे बघत असतो. खरंय. हाच माणूसपणाचा एक भाग आहे असं मला वाटतं. आणि रेणुका कसं वाटतंय तुला? तुझ्या खूप छान-छान प्रतिक्रिया आल्या आहेत तुझ्या लेखाला. खरंच खूप थँक्यू. आणि खरंच माझ्यामुळे जर कोणाला असं त्यांच्या आठवणी बहिणीची वगैरे आठवणत असेल तर मला खरंच असं वाटलं की मी कुठेतरी लिहिलंय ते कुठेतरी सार्थ झालं आज. आणि मला मधुरवला पण थँक्यू म्हणायचं आहे. खरंच तुमच्यासारखे प्लॅटफॉर्मच्या नवीन नवीन असं लिहिणाऱ्या ज्यांना म्हणजे मी कधी वाटलं नव्हतं मला की मी असं लिहितेय हे कधी कोणासमोर मांडू शकते, पण आज तुमच्यामुळे एवढी मला हिंमत आली की मी पब्लिकली एवढं सगळं सांगू शकते, माझं लिखाण मांडू शकते. सो थँक्यू सो मच. मोस्ट वेलकम, मोस्ट वेलकम. खूप बरं वाटलं. आणि आता जाऊया आपल्या पुढच्या आपण पुढची कविता ऐकणार आहोत. आणि ही कविता आहे ती मयुरी ची आहे आणि मयुरीविषयी काही बोलण्याआधी आपण ही कविता ऐकूया. मी रोहितला विनंती करते की त्याने ही कविता सादर करावी. नक्कीच नक्कीच. मयुरी गिरी गोसावी यांनी ही कविता पाठवली होती आणि ती आता कविता मी तुमच्या समोर सादर करतो. संध्याकाळची वेळ सगळं कसं शांत होतं. संध्याकाळची वेळ सगळं कसं शांत होतं. अचानक एक आवाज आला. आजूबाजूला बघितलं तर कुणीच नव्हतं. परत आवाज आला तेव्हा वाटलं माझाच आवाज आहे का? हो, माझा, माझ्या मनाचा आवाज. खात्री झाल्यावर मग पुढे सरसावून मी बोलू लागले मनाशी. गजबजलेल्या माणसांच्या गर्दीतून व्हावं वाटतंय मोकळं. गजबजलेल्या माणसांच्या गर्दीतून व्हावं वाटतंय मोकळं. स्वतःशीच बोलावं नव्याने आणि जाणून घ्यावं नव्याने स्वतःचं मन. कधी कधी प्रश्न पडतो, धावता धावता घड्याळासोबत थांबणं कुठेतरी विरलंय का? कधी कधी प्रश्न पडतो, धावता धावता घड्याळासोबत थांबणं कुठेतरी विरलंय का? तेव्हा हसून मन बोललं, म्हणूनच काढ कधीतरी वेळ स्वतःसाठी, संध्याकाळी कोणत्या एका. प्रश्न खूप असतात, उत्तर काही सापडत नाही. प्रश्न खूप असतात, उत्तर काही सापडत नाही. गर्दीत त्या बाहेरच्या तुझ्याशी संवाद होत नाही. प्रश्न खूप असतात, उत्तर काही सापडत नाही. गर्दीत त्या बाहेरच्या तुझ्याशी संवाद होत नाही. तरी वाटून गेलं एका क्षणी, खरंच गरजेचं आहे का इतकं स्वतःशी बोलणं? तरी वाटून गेलं एका क्षणी, खरंच गरजेचं आहे का इतकं स्वतःशी बोलणं? मनाने सांगितलं तेव्हा, स्वतःबद्दल काही सांगू शकशील का मग कधी? मग मीही विचारलं, स्वतःबद्दल सांगायला तुझ्याशी इतका संवाद कशाला? मग मीही विचारलं, स्वतःबद्दल सांगायला तुझ्याशी इतका संवाद कशाला? मनाकडून उत्तर आलं लगेच, ज्या गर्दीत चालतेस तिथे चालताना आत्मविश्वास का आहे मग इतका महत्वाचा? तेव्हा वाटून गेलं, निदान गर्दीत उमेदीनं उभं राहण्यासाठी स्वतःशी संवाद हवा. म्हणूनच काढ कधीतरी स्वतःसाठी वेळ, संध्याकाळी कोणत्या एका. मग मनाने स्वतःहूनच सांगितलं, मग मनाने स्वतःहूनच सांगितलं, जरी स्वार्थीपणा वाटला तरी वाटू दे काही वेळ. जरी स्वार्थीपणा वाटला तरी वाटू दे काही वेळ. मग त्या स्वार्थीपणालाच विचार, स्वतः खुश नसशील तर देऊ शकशील का दुसऱ्यांना आनंदी वेळ? त्यावर मी बोलले, दुसऱ्यांच्या आनंदात आनंद मानणं हे वाईट नाहीये ना. मनाने हसून उत्तर दिलं तेव्हा, खोटं वागणं इतकं का चांगलंय आता? मग त्यापेक्षा स्वतः खुश राहून दुसऱ्यांनाही आनंदी मनाने खुश ठेवणं जास्त चांगलं नाही का? खरंच. तेव्हा विचार केला, बोलायला हवं स्वतःशी. स्वतःलाच नीट ओळखू शकले नाही तर दुसऱ्या कोणाला कसं नीट ओळखता येईल? मग मिठी मारत मनाने मला पुन्हा तेच सांगितलं,
मग मिठी मारत मनाने मला पुन्हा तेच सांगितलं, अगं आता तरी काढत जा स्वतःसाठी वेळ, संध्याकाळी कोणत्या एका. हम्म. खूप छान. मयुरी, तू खरं तर अनेक कविता पाठवल्यास मला ही कविता खूप आवडली आणि सगळ्यात आधी तुझं स्वागत करते. मधुरव मध्ये तुझं खूप खूप स्वागत. थँक्यू सो मच ताई. बापरे, मी म्हंटल होतं की नाव खूप मोठं होतं तर आणि आवाज सुद्धा मी जेव्हा फोनवर ऐकला तेव्हा मला असं वाटलं की कोणीतरी छोटीशी मुलगी आहे, जस्ट 10वी झाली असेल, कॉलेजमध्ये गेली असेल. पण नंतर बोलल्यानंतर लक्षात आलं कॉलेज वगैरे होऊन नोकरीला लागलेले आहेत बाईसाहेब. आणि मला तुला विचारायचं आहे की मी खूप छोट्या छोट्या कविता, छोटे छोटे विचार किंवा इवन काही मी असं म्हणेन लेख म्हणता येणार नाही त्याला कदाचित, पण खरंच छोटे छोटे विचार सुद्धा तू मला पाठवलेस. तर मला असं जाणवलं की तुला लिखाणातून व्यक्त करायला आवडते बहुतेक. आणि त्याच्यामुळे ही कविता आणि ह्याचं जे काय म्हणूया आपण, त्याची बांधणी मला खूप आवडली. मी पहिल्यांदा वाचली आणि मला खरं तर एखाद्या कलाकाराला मोह होतो ना, तसं मला ही रोहितला द्यावीशी वाटत नव्हती कविता. मलाच वाचायची ही कविता, पण मी सॅक्रिफाईस केलं आणि रोहितला दिली वाचायला. पण रोहित खूप छान वाचलीस आणि तेच मला विचारायचं Thank you. मयुरी, बांधणी खूप वेगळी आणि छान होती. तर काय सांगशील तुझ्या लेखनाविषयी? हो, ऍक्च्युली मी लिहिताना विचार केला नव्हता. मला स्वतःला लिहिताना ते जाणवलं की हा बाप्पा हे लिहिलं, इतकं छान रोहित सरांनी वाचलंय. थँक्यू सो मच तुम्हाला सर. ऍक्च्युली लिखाण असं काही नाही, मी एक 3-1 वर्ष झालं लिहितेय. जास्त काही लिहिलेलं नाहीये, पण जेवढं काही लिहिलंय तुम्ही जसं म्हणालात तसं प्रत्येक छोटी छोटी गोष्ट मला लिखाणातून लिहायला, व्यक्त व्हायला आवडतं. त्याच्यामुळे जेवढे जेवढे त्यावेळेचे फिलिंग्स किंवा इमोशन्स असतील किंवा त्यावेळेस जेवढ्या काही वाटत असेल भावना, ते मी माझ्या पद्धतीने शब्दातून मांडण्याचा प्रयत्न करते. म्हणून ते काही वेळेस छोटं छोटं असतं. पण येस, लेख असं म्हणता नाही येणार कारण तेवढं वाचन होत नाही. तेवढं लिखाणाबद्दल अजून ज्ञान म्हणून तसं आलेलं नाहीये. पण नक्कीच मी थोडं प्रयत्न करते. जसं जसं वाटेल, जसं जसं सुचत जाईल तसं तसं लिहिते. वा. आपला मागचा जो मधुरावचा एपिसोड झाला त्याच्यामध्ये म्हणजे मंगला गोडबोले आल्या होत्या आणि त्यांनी खूप छान मार्गदर्शन केलं. ज्यांना लिहिण्याची इच्छा आहे पण लिहिताना काही काही वेळेला कळत नाही कसं लिहावं, तर त्यांच्यासाठी खूप छान मार्गदर्शन त्यांनी केलं होतं. तर मी तुला सांगते मयुरी की नक्की जाऊन त्या काय बोलल्या ते ऐक, तुला नक्की फायदा होईल. खूप छान वाचलीस रोहित, आणि आता प्रतिक्रिया ऐकूया आपण. येस, नक्कीच नक्कीच, आता प्रतिक्रिया सांगतोस. पण त्यापूर्वी ना मयुरी, तू मला सर नको म्हणून. मी हो, तुम्ही तुझ्यापेक्षा फार मोठा नाहीये. तुझ्या आणि माझ्यात हार्डली 1 वर्षाचं अंतर असेल, जास्त नाही. हो, पण मला ती सर म्हणाली, मला अचानक नको सुरुवातीला नको. म्हणालास ना आता पुढची कविता आहे त्या मयुरी यांची. नाही मयुरी नाही, तेवढा आदर द्यावाच लागतो ग. एवढी कमाल कविता दिल्यानंतर तेवढा आदर द्यावाच लागणार. हे एवढं खूप म्हणजे असं जडही आहे, सोप्याही भाषेत आहे, इतकी कमाल कविता आहे. सो वो उनका हक बनता है सब लोगों का. आता प्रतिक्रिया वाचा. येस. आता प्रतिक्रिया. सुशांत बनसोडे आहेत, त्यांनी सांगितलं की खूप छान कविता होती, खूप कमाल कविता झाली. तेजस्विनी पंढरे आहे, त्यांनी म्हटलंय की मस्त कविता होती मयुरी, खूप चांगली लिहिली आहेस. रुच्या पक्षे म्हणाल्या, इतक्या लहान वयात खूप समज आहे तुला, कविता खूप खोल होती, खूप आवडली. आणि प्रिया काटकर आहेत, त्या म्हणाल्या की रोहित कविता पोचली, खूप छान वाचलीस. आणि मग मिठी मारत मनाने मला पुन्हा तेच सांगितलं, ही ओळ खूप भावली मयुरी, खूप सुंदर होती कविता. वा. मयुरी, असंच लिहित राहा आणि नक्की मधुरव मध्ये सुद्धा नवीन नवीन गोष्टी घडतायत त्या पाहत राहा. तू इथे आलीस त्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद. तुमचे खूप खूप धन्यवाद. खरं तर हा उपक्रम सुरू केलाय आणि खरंच हा खूप हेल्पफुल आहे माझ्यासारख्या जे कोणी लिहितायत थोडंफार का होईना त्यांच्यासाठी. कारण मी लाईव्ह येईल आणि माझी थँक्यू. तुझा आवाज थोडासा ऐकू नाही आला, पण
पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद. आणि मधुरव हा याचसाठी सुरू केलेला कार्यक्रम आहे, त्यामुळे आम्हाला आनंद आहे, समाधान आहे की तुम्ही आनंदी आहात. यापुढे आता पुढचा लेख मी वाचणार आहे. तो आहे कांदिवलीहून मोहन गद्रे यांनी लिहिलेला आहे. आणि या लेखाचं नाव आहे, या वस्तू कुठे विकत मिळतात हो. सुरुवात करते. दुसऱ्या मजल्यावरच्या सावंतांचा गोट्या त्या दिवशी माझ्याकडे आला. त्याला पाहताच मला वाटलं, हा सध्या नोकरीच्या शोधात आहे. शिक्षण पण फार नाही, जेमतेमच झालेलं आहे. मला गेल्याच महिन्यात येऊन तो भेटून गेला होता. तसा तो बऱ्याच जणांना कुठेतरी ओळखीने नोकरीला लावा असं सांगत गळ घालत असतो, पण तो मोकळा मात्र बसत नाही. 4 पैसे मिळवण्यासाठी त्याची काहीतरी धडपड नेहमी चालू असते. कुठलेही काम करायला तो एका पायावर तयार असतो आणि पूर्ण निर्व्यसनी आणि लाघवी. वडील गेल्यापासून तोच आईचा आधार आहे. मलाच नव्हे तर सर्वांनाच वाटे की त्याला कुठेतरी नोकरीला लावावा, पण आता नुसता शब्द टाकून नोकरी मिळण्याचे दिवस मागे पडलेत. मी त्याला काही सांगणार तेवढ्यात तोच म्हणाला, काका आता मी नोकरीचा नाद सोडून दिलाय, काहीतरी लहान धंदा सुरू करावा असं मनापासून ठरवलंय. वडापावची गाडी टाकायचा विचार आहे. मी म्हटलं, उत्तम, नोकरीच्या मागे आता लागूच नकोस. माझ्याकडून तुला काहीही मदत लागली तरी सांग, आणि वडापावचे पहिले गिराईक मीच असणार. पहिली बोवणी माझ्यातर्फे. गोट्या म्हणाला, काका मला सांगा, वडापावची गाडी कुठे मिळेल. मी एकदम स्तब्धच झालो. मनात म्हटलं, खरंच आपल्याला विमानांच्या कंपन्या कुठे आहेत, रोल्स रॉयस मोटार कुठे मिळते, ते सगळं सांगणं शक्य आहे, पण वडापावची गाडी कुठे मिळते हे मात्र खात्रीनं सांगता येत नाही. मी त्याला सल्ला दिला, अरे हे मीच काय, आपल्या चाळीतला कुठलाच माणूस खात्रीने सांगू शकणार नाही, पण जो या धंद्यात आहे त्याला मात्र निश्चित सांगता येईल. तेव्हा अशा कोणत्या तरी वडापाव विकणाऱ्या माणसाला गाठ, तेच उत्तम होईल. गोट्या माझा सल्ला ऐकून निघून गेला. आणि मग मी विचार करू लागलो, आपण गेली कैक वर्ष मुंबई शहरात राहतो. हातावर पोट भरणारे असंख्य लोक आपण नित्य पाहत असतो. त्यातल्या काहींशी आपला काही ना काही कारणाने संबंध देखील आलेला आहे. पण ती हातावर पोट असणारी माणसं त्यांना रोज लागणाऱ्या त्या विशिष्ट वस्तू कुठून पैदा करत असतील, याविषयी मात्र पूर्णपणे आजही आपण अनभिज्ञ आहोत. मीच कशाला, कितीतरी लोकांना ते माहीत असण्याची शक्यता नाही. माझ्या समोर अशी कितीतरी उदाहरणं येऊ लागली. कापूस पिंजण्यासाठी लागणारा माझ्या मते मधुराताईचा आवाज थोडा रस्त्यावर किंवा त्या चाकावर मधुराताई ओके एक साधारण 4-5 वाक्यांच्या आधी तुझा आवाज थोडा गेला, तर ते थोडा आधीपासून परत सुरू कर ना. ओके, आता येतोय ऐकू आवाज? व्यवस्थित येतो. ओके. आपण आजही अनभिज्ञ आहोत. मीच कशाला, कितीतरी लोकांना हे माहीत असण्याची शक्यता नाही. मग माझ्या समोर अशी कितीतरी उदाहरणं येऊ लागली. कापूस पिंजण्यासाठी लागणारा त्र्याव त्र्याव करणारा मोठा धनुकला, त्याचा डंबेल्स आकाराचा पण दोन्ही बाजूला निमुळता असणारा घोट्या, रस्त्यावर चाकावर सुऱ्या कात्र्या यांना धार लावून देणारे कारागीर त्यांच्यासाठी लागणारा लाकडी घोडा आणि त्याचे धार काढायचे चक्र, भाजी खेळणी वगैरे बारीक सारीक वस्तू हातगाडीवर घालून विकणारा वापरत असलेली ती 4 चाकी लाकडी गाडी, हमाल लोक सामान वाहून नेण्यासाठी वापरत असलेली दणकट लाकडाची हातगाडी, भेळ, पाणीपुरी, उकडलेली अंडी, उकडलेले मसालेदार चणे, स्वस्त आणि मस्त अशी मिठाई, मोठ्या थाळ्यात घेऊन विकणारे, त्या थाळ्याला खालून आधार देणारे 4-5 फूट उंच वेताच्या काड्यापासून बनवलेले 2 बाजू रुंद आणि मध्ये निमुळते असलेले डमरूच्या आकाराचे उंच स्टूल ठेवतात, ते वेताचे स्टूल, घोडागाडी किंवा बैलगाडीची चाकं, सफाई कामगार रस्ता झाडण्यासाठी वापरतात तो लांब दांड्यांचा आणि पुढे पसरट असणारा जाड काड्यांचा झाडू, रस्त्यावर खेळ करताना
पायातले चाळ वाजवून नाचत नाचत स्वतःच्या पाठीवर कडक लक्ष्मी जाडजूड मुठीचा आसूड ओढून घेते, तो विशिष्ट आसूड. मलई कुल्फीवाले आपले कुल्फीचे मडके ज्यात ठेवून डोक्यावर घेतात, ती उभ्या आकाराची बांबूची टोपली. लोहार कामासाठी विस्तव प्रज्वलित करण्यासाठी मोठ्या आकाराचा हवा सोडणारा भाता वापरतो, तो भाता. रस्त्यावर एकाच वेळी 2-3 लहान मुलांना बायोस्कोप मधून चित्र दाखवून त्या लहान मुलांची सिनेमा पाहण्याची हौस पुरवणारा बायोस्कोपचे खोके कुठून पैदा करत असेल? चर्मकार काम करते वेळी एक 3 बाजू असलेली बहुउपयोगी ऐरण वापरतो, ती ऐरण कुठून पैदा करत असेल? अहो मीच का, माझ्यासारख्या कितीतरी लोकांनी या सर्व वस्तू कितीतरी वेळा काही कारण परत्वे पाहिलेले असतात. पण जर का कोणी विचारलं की ह्यातली कुठली वस्तू कुठे विकत मिळू शकेल, तर ते मात्र सांगणं कोणालाही सहज जमेल असं मला मात्र वाटत नाही. त्या वस्तूंच्या किमती काय असतील ह्याची देखील माहिती असणे हा तर त्याही पुढचा प्रश्न आहे. लहान सहान व्यवसाय करून आपले पोट भरणारी ही गरीब माणसं आपले जीवन कसं कंठीत असतील ह्याचा कधीही विचार मनात न आणून देणारे सुखवस्तू लोक ह्या अशा त्या लहान व्यावसायिकांना लागणाऱ्या नित्योपयोगी वस्तू कुठून पैदा करत असतील ह्याचा तरी कशासाठी विचार करणार आहेत म्हणा. पण एक मात्र खात्रीने सांगता येईल, जगातील बाकी सर्व बाबतीत इत्तंभूत माहिती ठेवणाऱ्या मंडळींचे सामान्य ज्ञान इथे मात्र कमी पडत असणार, इतके मात्र निश्चित. ऐकू आलं का पूर्ण? हो, आता सगळा व्यवस्थित ऐकू आलाय. ओके. गद्रे काका, तुमचं खूप बोला. काय म्हणताय? खूप छान तुमचा लेख होता आणि मला मी तुम्हाला तुमच्या लेखाची गंमत जाणवली मला. बोला ना. हा लेख आधी 2दा वाचलाय, तरी त्या वाक्यांची गुंफळ तुम्ही अशी काय केली आहे, दर वेळेला मला पहिल्यांदा वाचल्यासारखी वाटते. अच्छा अच्छा अच्छा. पण ही खासियत आहे तुमच्या लिखाणाची असं मला वाटलं. आणि तर खरंच या निमित्ताने, या लेखाच्या निमित्ताने मला असं वाटलं की खरंच किती गोष्टी आपल्याला माहित नसतात आणि कुठेतरी आत्मपरीक्षण करायला लावणारा असा हा लेख होता. आणि त्या निमित्ताने मुंबई फिरून आलो घरात बसून. कारण ही सगळी चित्र डोळ्यासमोर उभी राहिली. तर आता तुम्हाला विचारते, तुमचा म्हणजे हा लेख तुम्ही लिहिलाच आहेत, पण परत एकदा मला असं वाटतं की दुसरा लेख सुद्धा तुमचा जो होता त्याच्यामध्ये सुद्धा मला असं जाणवलं की तो वाचताना कदाचित तुम्ही अनुभवी आहात आणि वयाने खूप मोठे आहात, त्यामुळे कदाचित आत्मपरीक्षण आम्हाला करायला लावणारा असा हा लेख तुमच्याकडनं लिहिला गेला असेल. तर काय सांगाल तुम्ही याविषयी? नाही, ही गोष्ट खरी आहे की मला नेहमीच असं वाटतं, मी जेव्हा बाहेर फिरतो म्हणजे कुठेही जातो ना, तर माझं निरीक्षण सुरू असतं. म्हणजे एखादी कथा तयार होते वगैरे सगळं ठीक आहे, एखाद्या छोट्याशा गोष्टीवरून पण आपण कथा निर्माण करू शकतो. पण मला नेहमी असं वाटतं की अशा काही गोष्टी आहेत की ज्याची खरंच आपल्याला काही कल्पनाच नाहीये, ह्या कुठे मिळत असतील. त्याच्या त्या लेखात मी म्हटलं त्याप्रमाणे त्याची किंमत काय वगैरे असेल हा फार लांबची गोष्ट, पण ह्या कुठे मिळत असतील. आणि मग मी लिहायला सुरुवात केली. मुळात मला लिहिण्याची आवडच आहे, वाचनाची आवड भरपूर आहे आणि त्याच्यातून मग लिहिण्याची आवड सुरू झाली. पण असे मी लिहित असतो आणि तुमच्याकडे पाठवलं आणि माझं भाग्य म्हणायला पाहिजे तुम्ही ते स्वीकारलं आणि आज सगळ्यांच्या पुढे त्याचं तुम्ही अभिवाचन केलं आणि तुमच्या अतिशय कमावलेल्या आवाजात त्याचं फार सुंदर तुम्ही वाचन केलं, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. थँक्यू. आणि आपल्याला प्रतिक्रिया पण आल्या असतील अनेक तुमच्या लेखानंतर, तर आपण आधी रोहितकडनं त्या प्रतिक्रिया ऐकूया आणि मग चालेल 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 चालेल. दीपक गुंडे आहेत, ते म्हणतायत की हा लेख आधी वाचला होता आणि हे सगळे प्रश्न आहेत त्यावरून अजून एक वाटतं की आत्ताच्या परिस्थितीत या सगळ्यांचं काय होत असेल हा देखील प्रश्न त्यांनी विचारलेला आहे.
अश्विनी जोशी आहेत, त्या म्हणतात की खरंच खूप छान लेख होता. शुभदा अघोर आहेत, त्या म्हणाल्या की गद्रे काका खूपच मस्त लेख होता. वंदना रानडे आहेत, त्यांनी सुद्धा म्हटलंय छान कथा होती. आणि ज्योती गंधे आहेत, त्यांनी तो असं स्टिकर्स पाठवतात ना, तसं आज बरेच लोक असं स्टिकर्स मध्ये प्रतिक्रिया दिल्या. त्यांनी असं लगेच एक थम्सअपचा आणि त्याच्या असं चांदणे आहेत बाजूला असा स्टिकर पाठवलेला आहे. तुम्ही सांगत होतात काका, मला वाटतं तुम्ही ब्लॉग सुद्धा लिहिता, तर हो त्याविषयी हो. सुद्धा आम्हाला ऐकून घ्या, म्हणजे जाणून घ्यायला आवडेल. काय झालं की मी बऱ्याच म्हणजे लोकसत्तामध्ये एक सदन लिहित होतो वास्तुरत्नमध्ये, वस्तुस्मृती म्हणून. अच्छा. त्याच्यानंतर टाइम्स, महाराष्ट्र टाइम्स मध्ये मुंबई नगरी म्हणून एक सदन लिहित होतो. त्याच्यानंतर मला असं वाटायला लागलं की आता हळूहळू आहे ना की एक नवीन आपल्याला आता माध्यम मिळालेलं आहे. तर त्या माध्यमाद्वारे पण आपण लोकांशी कनेक्ट होऊ शकतो आणि लोक हल्ली ब्लॉग वाचतात. तर मी गद्रेकाका.wordpress.com असा माझा हम्म. स्वतःचा ब्लॉग आहे. आणि त्याच्यावर मी आठवणीचे बुरुज आणि वर्तमानाचे रस्ते असे एक ज्याला आपण थोडस मागे जाऊन काही गोष्टी बघतो, म्हणजे नॉस्टॅल्जिक अशा स्वरूपाच्या बऱ्याच त्याच्यावर मी लेख लिहिलेले आहेत. ज्यांना वाचायचं असेल त्यांनी ते अवश्य वाचावे आणि त्यांच्या प्रतिक्रियाही मला आल्या तर आवडतील. कारण जेवढ्या प्रतिक्रिया येतात तेवढं आपल्याला अधिकाधिक लिहावंसं वाटतं. खरंय खरंय. काका, खूप बरं वाटलं तुमच्याशी बोलून आणि तुमचे लेख वाचून, आणि मला खात्री आहे की तुमच्या ब्लॉगवर जाऊन नक्की सगळेजण लेख वाचतील. मधुराव मध्ये आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. अच्छा, तुमचेही मनापासून धन्यवाद. थँक्यू. आणि आता आजच्या भागातली शेवटची कविता. आता कविता आहे खरं तर, पण त्याला एक गोष्ट रूप पण आहे. कसं ते मी सांगते. कोल्हापूरहून सुनील देशपांडे यांनी हे पाठवलंय, आणि त्यांनी आधी कविता का सुचली, किंवा त्याच्या आधी एक प्रस्तावना म्हणण्यापेक्षा एक स्टोरी आहे त्यांची. तर ती स्टोरी मी तुम्हाला थोडक्यात सांगते आणि मग कविता रोहित वाचेल. दोघं नवरा बायको, त्यांचं लग्न झालं आणि दोघांनाही कामाच्या निमित्तानं म्हणजे आपल्या कामाच्या इथे खूप वेळ द्यावा लागत होता, आणि ती दोन्ही ठिकाणं लांब लांब होती. त्यामुळे खरं तर लग्नानंतर एकत्र राहण्याचं सुख मिळायला खूप वेळ लागला. आणि त्याच्यानंतर मग मुलगी झाली, मग मुलीचं शिक्षण, आणि अक्षरशः त्यांनी त्या प्रस्तावनेत लिहिलंय की एक एक दिवस कसा जात होता. 2 दिवस नवरा ट्रॅव्हल करायचा, 2 दिवस बायको ट्रॅव्हल करायची, आणि अक्षरशः त्यांनी खूप, मी असं म्हणेन की खूप गोष्टी सॅक्रिफाईस करून, पण तरीही प्रेमाने आपलं घर सजवलं. घरासाठी जो काही वेळ होता तो खूप आनंदाने, प्रेमाने, आनंदाने ते घर भरलं त्यांनी. पण खूप हालअपेष्टा सोसाव्या लागल्या, आणि खूप काय म्हणतो आपण, डिस्टन्स असा असलेलं नातं त्यांचं होतं, पण तरी सुद्धा ते खूप घट्ट नातं होतं. मला वाटतं औंध सातारा, कोल्हापूर सातारा असं रोज ते प्रवास करायचे. म्हणजे प्रवासाची वेळ ही भरपूर, कामाच्या इथेही भरपूर काम आणि जबाबदारी, आणि मग घरी आल्यावर घरची जबाबदारी, मुलीला वाढवणं, सगळा पुढचा संसार चालवणं, या सगळ्यामध्ये खूप ओढाताण होत होती. आणि अशा वेळेला बायकोने विचारलं की हे कधीपर्यंत आपण करत राहायचंय, हे किती दिवस आपण करत राहायचंय. आणि त्यावेळेला त्यांनी असं की मी ही फरफट कधी थांबणार आहे आपली, आणि आपण ह्यातनं कधी बाहेर येणार आहोत. तर त्यावेळेला सुनील दादांनी असं लिहिलंय की मी तिला समर्थक असं उत्तर देऊ शकलो नाही, पण एवढंच म्हणालो की करू आपण आईश 50शीत, आणि हसण्यावारी विषय पुढे नेला. आणि नंतर मग त्यांनी आपण हे काय बोलून बसलो आहे, हे आपण नेमकं काय करायचंय आणि कसं या सगळ्याला आपण खरं सामोरं जाणार आहोत, म्हणून त्यांनी त्यावेळेला एक कविता लिहिली. कागदावर लिहून ठेवलं की काय काय करायचंय 50शी नंतर. आणि त्याच्यानंतर अजून एक त्यांनी मुद्दा मांडलाय की त्यावेळेला त्यांनी एक मनाशी ठरवलं होतं की बायकोचा 50वा वाढदिवस कुठेतरी छान बाहेर देशी जाऊन करायचा. आणि अलीकडेच त्यांनी तो सेलिब्रेट सुद्धा केला ठरवल्याप्रमाणे. तर सगळ्यात आधी आपण ती 50शीत आईश करण्याची कविता ऐकूया आणि मग पुढे बोलूया. रोहित, मी तुला विनंती करते ही कविता तू सादर करावीस. नक्कीच नक्कीच. कवितेचं नाव आहे ऐश करूया 50शीत. आज नाही वेळ दोघांना, आहोत दोघे व्यस्त नोकरीत.
ऐश करूया पन्नाशीत. भविष्याची चिंता करीत आज रेटूया खडतरीत. भविष्याची चिंता करीत आज रेटूया खडतरीत. ऐश करूया पन्नाशीत. बसूनी कधी रंकाळ्यावरती खाऊ फुटाणे खुशखुशी. ऐश करूया पन्नाशीत. जाऊ कधी फुलबागेत माळेन गजरा मी वेणी. जाऊ कधी फुलबागेत माळेन गजरा मी वेणी. ऐश करूया पन्नाशीत. आज बाळगू स्वप्न उराशी स्वच्छंद भरारू देशोदेशी. हॅलो, आज बाळगू स्वप्न उराशी काय बोलते? स्वच्छंद भरारू देशोदेशी. ऐश करूया पन्नाशीत. असतील मात्र पाश तेव्हाही संसाराच्या या चक्रीचे. असतील मात्र पाश तेव्हाही संसाराच्या या चक्रीचे. नको तयाची चिंता मना ऐश करूया आनंदात. आपण दोघे राजा राणी. आपण दोघे राजा राणी मौज करूया तेव्हा ऐटीत. ऐश करूया पन्नाशीत. खूप गोड कविता आहे आणि मला याचं कौतुक आहे की त्यावेळेला आपण आपल्या सगळ्या बिझी शेड्यूल मध्ये असं काहीतरी विचार करतो, तो कुठेतरी खरडून लिहून काढतो, पण तो पूर्ण करण्याचं ध्येयही ठेवतो. त्यामुळे मला सुनील दत्तांचं कौतुक आहे की त्यांनी जे ठरवलं होतं की 50शीत का होईना आपण काही गोष्टी करूया, त्या त्यांनी पार पाडल्या. आणि पुढची जी कविता आहे त्यांच्याच 2 कविता मी वाचते, पण त्याला एक स्टोरी आहे म्हणून मी त्या दोन्ही कविता निवडल्या आहेत. तर ही कविता त्यांनी फार पूर्वी लिहून ठेवली होती आणि आता दुसऱ्या कवितेची प्रस्तावना रोहित तुझ्याकडनं ऐकायला आवडेल. ही जी पुढची कविता आता मधुराताई तुमच्यासाठी वाचणार आहे, त्याची ना एक थोडी अशी वेगळी गंमत आहे. तर ती गंमत आता मी तुम्हाला वाचून दाखवतो. आज या कवितेबद्दल सांगायचं खास कारण म्हणजे मधुरा वेलणकर साटम हिने आपल्या मधुरव कादंबरीचे वाचन आणि होतकरू लेखक कवी यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून फेसबुकवर लाईव्ह येऊन एक आगळा वेगळा कला आविष्कार लोकांसमोर आणलाय. समाजात दडलेले असंख्य लेखक कवी यांना एक व्यासपीठ मिळवून दिले. मला ही मधुराने जुनी कविता शोधून काढायला लावली. आपण काही कवी नाही तरी पण काव्य सदृश एक 6-7 कडवी रचली गेली होती, तीही 19-20 वर्षापूर्वी. या घडीचे काय, ना आपण लेखक ना कवी. बघू म्हणालो एकतरी कविता जमेल का करायला. आपण पण कवी आहोत या संज्ञेत बसतो का बघू. छे, कुठलं काय, कवी होणं इतकं सोपं नाहीये हे समजायला काही वेळ लागला नाही. पण एक प्रश्न मनात आहे, कसा होणार कवी मी या जन्मी. उत्तर सापडलं ते हे. कवितेचं नाव आहे कसा होणार कवी मी या जन्मी. वाटते कविता आपणही एकदा करावी, यासाठीची शब्दसंपदा कोठून आणावी. वाटते कविता आपणही एकदा करावी, पण यासाठीची शब्दसंपदा कोठून आणावी. करावी कशी कविता काही कळेना, झाले प्रयत्न बहु परी मार्ग मिळेना. विचारातून उमटते का, पाठांतरातून साकारते का, अनुकरणातून जन्मते का, शोधून कुठे सापडते का, पाठलाग करून पकडता येते का, माळ्यावरच्या गाठोड्यात मिळेल का, संथ वाहणाऱ्या नद्या नाल्यात असेल का, समुद्राच्या फेसाळ लाटात गवसेल का, मंद वाऱ्याची झुळूक सुचवेल का, सळसळत्या पानातून हाती पडेल का, एकांत बसून मनी येईल का, पाहून प्रतिबिंब उमगेल. असावी लागते प्रतिभा ही जशी, तीच तेवढी नाही मजपाशी. कसा होणार कवी मी या जन्मी, बघू जमते का पुनर्जन्मी.
अशी काय गोड कविता होती. गोड कविता आहे, खूपच गोड कविता आहे आणि मला त्याची स्टोरी पण आवडली. तर आधी आपण सगळ्यात आधी सुनील दादा, तुझं खूप खूप स्वागत. अरे हो, वा. धन्यवाद धन्यवाद. अं, मला वाटतं तुमच्या दोघांकडे बघून तुमची लव्ह स्टोरी मला फील होते आणि मला असं वाटतंय की खरंच खूप काळ तुम्ही एकमेकांशिवाय काढलायत आणि आता एकमेकांशिवाय राहायचं नाहीये. त्यामुळे या फ्रेम मध्येही तुम्हाला दोघांना बघताना खूप आनंद वाटतोय. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जुनी कविता शोधून काढलीस तू मधुरावच्या निमित्ताने. हा माझ्यासाठी खरंच खूप आनंदाचा क्षण आहे. तर काय सांगशील? अं, खरं सांगायचं तर ह्याच्यात लिहिलंच आहे प्रस्तावनेत की ना कवी आहे ना लेखक आहे. पण केव्हा एकदा 20 वर्षापूर्वी काहीतरी 4-5 कडवी जी लिहिली गेली, आज ह्या तुझ्या कार्यक्रमाचा एक अनोखा, एक वेगळा ढंग बघितला आणि तुझ्याशी जेव्हा इंटरॅक्शन झालं, मला वाटतंय त्याची एक चालना आणि मनात एक ऊर्जा होते की काहीतरी आपण लिहिलंय ते शोधून काढू. आणि तू शोधायला लावलंस तर सगळ्यात पहिल्यांदा थँक्यू. आणि जिच्यासाठी कविता लिहिली किती गोड. सोबत घेऊनच ऐकायला बसलो होतो. आपण प्रतिक्रिया ऐकूया. मला खात्री आहे की भरपूर प्रतिक्रिया आल्या असणार आहे त्याला. रोहित, आपण आधी प्रतिक्रिया ऐकूया, नंतर गप्पा मारूया. येस, नक्कीच नक्कीच. मी पटापट प्रतिक्रिया सांगतो कारण मला गप्पा मारण्यात आता फार इंटरेस्ट आलाय. इथे ऋषी मनोहर आहे आपल्यासोबत कमेंट सेक्शन मध्ये आणि त्यांनी म्हटलंय की वाव, खूपच इंटरेस्टिंग होत्या कविता. सतीश देशपांडे आहेत, त्यांनी सुद्धा सांगितलंय की कविता खूप सुरेख होत्या. अनिल कुमकर आहेत, त्यांनी म्हटलंय सुनीलजी क्या बात है, मस्त. आणि त्यांनी तो स्माइलीजच्या ह्यानी तो गुलदस्ता पाठवलाय तुम्हाला छोटासा. मनोज धर्माधिकारी आहेत, त्यांनी म्हटलंय खूप छान व्यक्त केलं आहे तुमचा, खूप छान व्यक्त केला आहे तुमचा जीवन प्रवास. आणि इथे प्रिया काटकर आहेत, त्या म्हणाल्या कसा होणार मी कवी या जन्मी, अप्रतिम. परत त्यांनी एक छोटंसं हृदय पाठवलंय आणि मधुराताई वाचन खूप मस्त होतं असंही त्यांनी तुला सांगितलं. आणि ऑब्व्हियसली थांबतच नाही, चालूच आहेत कविता, नुसतं थांबत नाही. आणि मला ऍक्च्युली एक तुम्हाला कॉम्प्लिमेंट द्यायचे, म्हणजे मी पिक्सारची एक फिल्म आहे अप नावाची, अॅनिमेटेड फिल्म आहे ती, ज्यात एक आजोबा एक घर अख्खं उडवून घेऊन जातात फुग्यांनी. का तर त्यांच्या बायकोसोबत त्यांना तिकडे जायचं असतं त्या धबधब्याच्या जवळ, पण त्यांना आयुष्यभरात कधी जाता येत नाही आणि मग ते शेवटी ते घर तिकडे जातं, असं ती वेगळीच गोष्ट आहे. पण त्याच्यामध्ये ना सुरुवातीला एक 4 मिनिटाचं सेक्शन आहे मॅरिड लाईफ म्हणून, आणि मला या कवितेमुळे त्या ह्याची आठवण झाली आणि ती खूप 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 गोड कविता होती. मला सुनील दादा तुला विचारायचंय की तू या निमित्ताने लिहिलंस आणि ती ही कविता खूप छान होती. अजून काही लिहितोयस किंवा या निमित्ताने लिहिण्याची इच्छा आहे, काही वाचण्याची इच्छा आहे? खरं सांगायचं तर ह्या 2 कविता झाल्या. ह्या 2 कवितांच्या मध्ये एक कविता होऊन गेली छोटीशी. हां, पण त्याला एक कारण वेगळंच होतं. ऍक्च्युली काही छंद असं हे नव्हता त्याच्यामध्ये. हां, पण निश्चितच काहीतरी लिहायला घेतलं आणि खूप चांगलं वाटलं. वा. आणि सगळ्यांनी ॲप्रिशिएट केलं. रिमार्क्स म्हणजे आता प्रतिक्रिया लोकांच्या आहे बघून मला खूपच आनंद झाला. वा. लिहायची इच्छा तर आहे. लिहीन नक्की. नक्की. थँक्यू. तुमच्या दोघांचेही आभार आणि तुम्ही कार्यक्रमात आलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू. प्रेक्षक हो, मला आज खरंच खूप भरून आलंय, कारण मधुरव हा कार्यक्रम सुरू करताना फक्त माझ्या पुस्तकातलं काहीतरी वाचूया, काही जणांना लिहिण्याची इच्छा असेल तर त्यांना व्यक्त करू देत, त्यांना आपण घेऊन येऊया ऑनलाईन, इतक्या खूप छोट्याशा विचारांनी खरं तर हा प्रवास सुरू झाला. आणि आज 9 एपिसोड झालेत. आपण काही वेगवेगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करतोय, वेगवेगळे भाव असलेले लेख आणि कविता आणि कथा तुमच्या समोर आणण्याचा प्रयत्न करतोय. पण मधुरवच्या निमित्ताने बऱ्याच गोष्टी होत आहेत. जसं मी म्हटलं की स्वानंद किरकिरे किंवा मंगला गोडबोले यांच्याकडनं आपल्याला मार्गदर्शन मिळालं. मगाशी मी उल्लेख केला की आपापसात जुन्या ओळखी निघायला लागल्या, माणसं भेटायला लागली, ऐकायला लागली माणसं, वाचायला लागली. आणि आज अजून एक मधुरवने गोष्ट केली आहे, ती म्हणजे त्या निमित्ताने कोणीतरी लिहायला लागलं, व्यक्त व्हायला लागलं. आणि मधुरव हे
काय म्हणे आपण प्रेरणा स्रोत आहे हे कळल्यानंतर माझा आज आनंद खरंच गगनात मावेनासा झालाय की आपण आपलं एक छोटंसं बाळाला जन्म देतो, पण नंतर ते वाढताना बघताना किती आनंद होत असतो आई वडिलांना, तेच आज मधुरवकडे बघताना मला होतंय. त्यामुळे तुम्ही नियमित हा कार्यक्रम बघता, त्यामुळे तुम्हालाही माझ्या भावना कळू शकतात. तर असाच आपला हा कार्यक्रम आणि आपला हा प्रवास आपण चालू ठेवूया, लिहित राहूया, वाचत राहूया, व्यक्त होत राहूया. धन्यवाद.